तर राष्ट्रवादीचे एकीकडून आमदार या ठिकाणी आता दाखल होत आहेत। आज विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल आणि उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित केलं जाणार आहे। आणि यासाठीच हे सर्व आमदार जे आहेत ते विधान भवनात दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। नवाब मलिक असतील, सुनील तटकरे असतील, रुपाली चाकणकर असतील, आदिती तटकरे हे सर्व विधान भवनात दाखल झालेले आहेत। छगन भुजबळ हे देखील पोहोचलेले आहेत। अनेक राष्ट्रवादीचे आमदार सध्या विधान भवनात आता पोहोचतानाची ही दृश्य आपण पाहतोय। 2 वाजता ही बैठक सुरू होईल। सुनील तटकरे, हसन मुश्रीफ आणि नवाब मलिक हे विधान भवनात दाखल झालेले आहेत। देवगिरीवरच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते आता विधान भवनामध्ये दाखल झालेत आणि आता 2 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक या ठिकाणी होणार आहे। राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड यामध्ये केली जाणार आहे। आदिती तटकरे, रुपाली चाकणकर या देखील विधान भवनामध्ये दाखल झाले आहेत। सुनील तटकरे, हसन मुश्रीफ आणि नवाब मलिक हे देखील विधान भवनात दाखल झाले। छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे देखील आता विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। याआधी देवगिरी बंगल्यावर नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली। सुनेत्रा पवार अद्यापही देवगिरी बंगल्यावर आहेत। विधान भवनामधल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचा विधिमंडळाचा नेता निवडला जाईल। सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड झाल्यानंतर सायंकाळी त्यांचा शपथविधी होऊ शकतो आणि त्यासाठीच आता सध्या ही महत्त्वाची बैठक विधिमंडळ नेता निवड या बैठकीत होईल। देवगिरीवरील बैठकीनंतर राष्ट्रवादीचे हे नेते विधान भवनात आता पोहोचायला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हाय व्होल्टेज ड्राम्याला आता सुरुवात झालेली आहे। तर सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव दिलीप वळसे पाटील मांडणार आहेत। वळसे पाटलांकडून सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडला जाणार आहे आणि त्यानंतर सर्व आमदार वळसे पाटलांच्या या प्रस्तावाला अनुमोदन देतील आणि गटनेते म्हणून एकमताने सुनेत्रा पवार यांची त्यानंतर निवड होईल। सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव वळसे पाटलांकडून मांडला जाईल। सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव वळसे पाटील मांडणार। छगन भुजबळ वळसे पाटलांच्या प्रस्तावाला अनुमोदन देतील आणि गटनेते म्हणून एकमताने सुनेत्रा पवारांची निवड होणार आहे। सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या राजकारणामध्ये एक हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झालेला आहे। 2 वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची ही बैठक होणार आहे। तर सुनेत्रा पवार यांना आपण या ठिकाणी फॉलो करतोय। देवगिरी बंगल्यावरून ते आता निघालेले आहेत। पार्थ पवार हे बारामतीमध्ये आहेत, तर इथे सुनेत्रा पवार काल रात्रीच मुंबईमध्ये दाखल झाल्या होत्या। देवगिरीवर त्यांची नेत्यांसोबत बैठक झालेली आहे आणि त्यानंतर सुनेत्रा पवार आता देवगिरी बंगल्यावरून निघाले आहेत। राष्ट्रवादीच्या गटनेत्याची निवड आज केली जाणार आहे। विधिमंडळ गटनेता आज निवडला जाईल। सुनेत्रा पवार यांच्या संदर्भामधला प्रस्ताव दिलीप वळसे पाटील मांडतील। छगन भुजबळ त्याला अनुमोदन देतील आणि सुनेत्रा पवार यांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे। आज सायंकाळपर्यंत 5 वाजता त्यांचा शपथविधी होईल असंही बोललं जात आहे। तर आता काही वेळातच ही बैठक सुरू होणार आहे। सगळे आमदार विधान भवनामध्ये पोहोचले आहेत। सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव वळसे पाटील मांडतील। छगन भुजबळ वळसे पाटलांच्या प्रस्तावाला यानंतर अनुमोदन देणार आहेत आणि त्यानंतर गटनेते म्हणून एकमताने सुनेत्रा पवार यांची निवड होणार आहे। तर सुनेत्रा पवार आता देवगिरी बंगल्यावरून निघाले आहेत। 2 वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक विधान भवनामध्ये होते। यासाठी हालचाली वाढलेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झालाय। तिथे शरद पवारांनी सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदासंदर्भात आपल्याला काहीही माहिती नाही, ते मुंबईत कधी गेले आपल्याला माहिती नाही असं म्हटलं होतं। त्यानंतर पार्थ पवार तातडीनं त्यांना भेटायला, शरद पवारांना भेटायला गोविंद बागेत गेले। त्यांनी निमंत्रण दिल्याचं देखील कळतंय।